काय तुमचं काय म्हणणं आहे? कसं आहे माहीत आहे की 19 नोव्हेंबर 2024ला कोर्टामध्ये एक आदेश झाला की रेरा प्रकरणातले ज्या 65 इमारती आहेत त्या बेकायदेशीर सुद्धा आहेत तर त्या पाडल्या पाहिजेल आणि त्या 3 महिन्याच्या आत पाडण्याचा आदेश झालेला होता. परंतु महानगरपालिकेने त्यावेळेपासून कोणत्याही प्रकारची कारवाई नाही केली, फक्त नोटिसा मारल्या आणि त्यामध्ये काही लोक कोर्टातसुद्धा गेले, रेग्युलाईजची मागणी केली, त्यांना संधी देण्यात आलेली. त्या 1 महिन्याचा एक प्रकारचा स्टेसुद्धा मिळालेला होता. परंतु ती मुदत आज संपून जवळजवळ 6 महिने झालेले आहेत, परंतु कुठल्या प्रकारची कारवाई झालेली नाही आहे. मी 27 मार्चला एक नोटीस त्यांना फॉर्मल नोटीस मारली त्यांना एक की तुम्ही कोर्टाचा अपमान करतायत, तुम्ही त्या बाबतीत काहीतरी विचार करावा. परंतु त्यांनी त्या नोटिसीकडे सुद्धा दुर्लक्ष केलं आणि आता शेवटी मी माझ्या वकिलाच्या माध्यमातून एक फायनल नोटीस मारलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांना कळवण्यात आलेलं आहे की तुम्ही 15 दिवसात जर काही गोष्टीचं कुठलीही कारवाई किंवा काहीच केलं नाही तर शेवटी मी कंटेम ऑफ कोर्टच्या प्रमाणे कंटेम ऑफ कोर्ट म्हणून केस मी फाईल करणार, कंटेम पिटिशन फाईल करणार आणि ह्यामध्ये कंटेम ऑफ कोर्ट ॲक्ट 1971 त्याप्रमाणे सेक्शन 2B किंवा 2C अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते आणि ऑफिसरला जर साधारण 150 रुपयाच्या वरती जरी पेनल्टी लागली तर त्यांना निलंबितसुद्धा केला जाऊ शकतो किंवा एखाद दिवसासाठी आतमध्ये जरी पाठवले तरी निलंबित. तर अशा प्रकारे ह्या लोकांवरती मला पूर्ण विश्वास आहे की कोर्टाकडनं जर यांनी कारवाई नाही केली तर कठोर कारवाई कोर्टसुद्धा या सर्व ऑफिसरवरती करेल. याच्यामध्ये मी मागच्या आयुक्तांनासुद्धा नोटीस पाठवलेली, कारण त्या असताना त्यांनी कुठलीच कारवाई नाही केली आणि त्या इकडनं निघून गेल्या. नवीन आयुक्तांनासुद्धा मी 2दा भेटूनसुद्धा विषय सांगितला आणि नोटीसही त्यांना पोचलेली आहे, त्यांनाही सांगितलं आहे. तसेच अनेक वार्ड ऑफिसर त्यांनाही कळवलेलं होतं. तसंच इथे जे उपायुक्त होते त्यांनीसुद्धा आपली बदली करून घेतली आणि आता इतर लोकंसुद्धा बदलीच्या तयारीत आहेत, परंतु कारवाईपासून कोणीच वाचू शकत नाही, एवढा माझा ठाम मत आहे या बाबतीत.